हाय फ्रेंड्स, हॅपी न्यू इयर. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं तसेच आरोग्यमयी जावो ही शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तर 2025 हे वर्ष संपेपर्यंत आपल्याला आपला जो ड्रीम जॉब आहे, गव्हर्मेंट जॉबचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना खूप जास्त कष्ट करायचे आहेत, खूप जास्त संघर्ष करायचा आहे. आणि तिथे मात्र आपल्याला कुठलीही कष्ट करायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही आहे, कमी पडायचं नाही आहे. प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे आणि मग पहा यश कसे आपल्याला मिळते ते. तर आता नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे 1.5 लाख पदे भरण्याची. तर मग आपल्यासाठी हा छान गोल्डन चान्स आहे. ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. अशा ज्या भरती परीक्षा आहेत त्या 4-4, 5-5 वर्ष परत निघत नाहीत आणि म्हणूनच हीच वेळ आहे आपल्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची, जॉब मिळवून स्वावलंबी होण्याची. पहा, आपण समाजामध्ये पाहत असतो की ज्या स्त्रिया स्वावलंबी आहेत किंवा जॉबला आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा असतो. खूप आदराने पाहिलं जातं त्यांच्याकडे. पण आपण घरामध्ये कितीही तुम्ही राबा, सर्वांची काळजी घ्या, मुलं पहा, सगळं पहा, तरी तुम्हाला तो जो मानसन्मान आहे तो कधीच एवढा मिळत नाही. त्यामुळे ही संधी अजिबात जाऊ देऊ नका. आपले स्वप्न आहे ते पूर्ण करायचंच आहे आणि आपल्याला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण कॉम्पिटिशनसुद्धा खूप आहे. चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा आणि 2025मध्ये आपण हा जॉब मिळवणारच असं आपलं ध्येय जे आहे ते आजच्या दिवशी आपण संकल्प करूया. आणि हे स्वप्न नुसतं पाहायचं नाही आहे आणि मध्ये सोडूनसुद्धा द्यायचं नाही आहे. तर आपल्याला हे पूर्ण होण्यासाठी खूप दिवस रात्र मेहनत करावी लागणार आहे आणि ती करायची आहे. त्यासाठी आपलं जो पॉझिटिव्ह आपल्याला राहायचं आहे, कारण इथून पुढचे आपण आत्ता जर 1 वर्षभर मेहनत घेतली दिवस रात्र, तर इथून पुढचं म्हणजे आपल्याला जॉब लागल्याच्या नंतरचं जे आयुष्य आहे ते किती सुखकारक, आनंददायी आणि आपल्याला समाधान देणारं असेल याचा विचार आपण करूयात. आणि हे साध्य करण्यासाठी ना आपल्याला जे काही करावे लागेल ते करायची तयारी ठेवायची आहे. फुजूल गोष्टींमध्ये अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे. जी आपली प्रायोरिटी आहे, आपली मुलं असतील, आपला ते पाहायचे आहेत आणि ते झाले की मग आपल्याला अभ्यासाकडे वेळ द्यायचा आहे. आपण काही कार्यक्रमांमध्ये सध्या सहभागी नाही झालं तरी चालू शकेल, कारण कुठल्या कार्यक्रमामध्ये जसं बर्थडे, पूजा वगैरे असतात तिथे 1 वर्षभर गेलं नाही तर काही बिघडणार नाही. जे लोक आपल्यावर रुसतील, फुगतील, त्यांचे फुगवे आपण जॉबला लागल्याच्या नंतर घालवू शकतो. तेही समजून घेऊ शकतील त्यानंतर. त्यामुळे आपण गेलो काय आणि नाही गेलो काय हे त्यांचे जे कार्यक्रम आहेत ते होणारच आहेत. त्यामुळे आपण वर्षभर बहिरं व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला कोण काय बोललं किंवा काय याचा विचार करायचाच नाही. आपल्याला ऐकूच आलं नाही हे असा विचार करायचा आणि अभ्यास आपल्याला करायचा आहे. जेवढा जास्त अभ्यास करता येईल तेवढा जास्त आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. निगेटिव्ह थॉट येत असतील तर काय करायचं, आपल्या मनाला आपण स्वतः सांगायचं आहे की हे जे विचार येत आहेत माझ्या मनामध्ये ते टेम्पररी आहेत, रिअल अजिबात नाही आहेत. रिअल काय आहे तर आपल्या हातात आहे रिअल. आपल्याला काय करायचं आहे ते आपण जे करणार आहोत ते रिअल असणार आहे. आणि त्यामुळे खोल श्वास घ्यायचा आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायची.